एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली, दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे. मात्र ठिकठिकाणचा धनगर समाज अजूनही आश्रिताचं जीर्ण जगतोय. त्यांच्या पत्रात स्वतःची जमीन नाही, स्वतःचं घर नाही, शासकीय योजनांचा लाभ नाही की वीज पाणी रस्त्याचा पत्ता नाही. एकीकडे शासनाकडून अवहेलना तर दुसरीकडे जमीन मालकांचा वस्ती सोडून जाण्यासाठीचा तगादा अशा दुष्ट चक्रात धनगर समाज अडकला आहे. वीजवरचं बिराड पाठीवर मारून गावोगावची भटकंती करणाऱ्या धनगर समाजाच्या वेदनादायी आयुष्यावर भाष्य करणारा प्रभाकर धुरी यांचा स्पेशल रिपोर्ट. धनगर समाजाला जंगलचा राजा म्हणतात, पण राजाच्या नशिबी येणारं दुःख अनेकांना समजत पण नाही. दऱ्याखोऱ्यात कडेकपारीत राहणारा हा समाज भटकंती करून आयुष्य जगणारा. अनेक ठिकाणी त्यांच्या वस्त्या उभ्या आहेत, पण वस्त्याखालची जमीन त्यांच्या मालकीची नाही. अनेक पिढ्या तिथं राहून सुद्धा त्यांचा त्या गावचा नागरिक म्हणून अधिकार उरत नाही. मूळ जमीन मालक आणि धनगर समाजातील सुप्त संघर्ष कायम सुरू असतो. त्यांनी आपल्या वस्त्या हटवाव्यात म्हणून वेगवेगळे प्रयत्न जमीन मालकांकडून होतात. अगदी त्यांच्या वस्त्या, शेळ्या मेंढ्यांचे गोठे पेटवण्यापर्यंत सुद्धा त्यांची मजल जाते. काही गावातून तर त्यांना दुसऱ्या गावात पाठवण्यात आलंय. वजरेत राहणाऱ्या धनगर कुटुंबियांवरही तशीच वेळ आली आहे. परिस्थिती बदलली, काळ बदलला, त्यानंतर ती जमिनीची महत्त्वाची मोल कळलं माणसांना आणि त्या जमिनी ज्या लोकांच्या नावावर होत्या त्या लोकांनी त्या जमिनीची त्यांना हाकलून दिलं. अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात धनगर समाजाची झालेली आहे. त्यानंतर कळण्याचा सडा, इथे जी धनगर वस्ती आहे 7 ते 8 लोकांची घरं आहेत, तिथे सुद्धा अजून केळमेच्या घरात लोक राहतात. अजूनही लोकांच्या घरांना मातीच्या किऱ्याच्या सोडा तर मातीच्या सुद्धा भिंती नाही आहेत, लाईटची व्यवस्था नाही आहे. लोक राजकारणी प्रशासकीय व्यवस्था त्या रस्त्यावरून येतात जातात. वातावरण सुंदर दिसतं, सडा आहे, तिथे उंच ठिकाण आहे, हवेशीर वातावरण आहे, तिथे लोक थांबतात सुद्धा. परंतु खाली जी असलेली धनगर वस्तीची जी घरं आहेत, झोपड्या आहेत, त्यांच्याकडे कोणाचं लक्षच जात नाही. अशा प्रकारे संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात धनगर समाजाची या समस्या आहेत. मी प्रशासनाला, राजकीय व्यवस्थेला, धोरण आहे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो, माझ्या समाजातर्फे, माझ्या संघटनेतर्फे हात जोडून विनंती करतो की आपण भारत देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष जरी झाली नाहीत, 70 वर्ष झाली तरी या लोकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. माझी विनंती राहील की आपण या समस्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि आपल्या या धनगर समाजाच्या समस्या सोडाव्यात. पालकमंत्री दीपकभाई केसरकरांसुद्धा माझी विनंती राहील की त्यांनी गेल्याच वर्षी आमच्या धनगर समाजासाठी 5 बोरवेल आणि 3 समाज मंडप, दोडामार्ग तालुक्यात 2 आणि दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यात एकूण 5 बोरवेल दिलेले आहेत. परंतु 2 बोरवेल अजून पूर्ण झाले नाहीत. मगाशी सांगितल्याप्रमाणे तीच स्थिती की भूमिहीनांचा प्रश्न असल्यामुळे तिथे बक्षीसपत्र होत नाहीत आणि त्यामुळे सरकारी किंवा शासकीय योजना तिथे लागू होत नाहीत. आणि याच समस्येमुळे अजून धनगर समाज आमचा म्हणावा तसा वर आलेला नाही. शिक्षणाच्या समस्या, आर्थिक समस्या, बेकारी या सर्व समस्यात गरकेत हा धनगर समाज राहिलेला आहे. माझी विनंती राहील प्रशासकीय व्यवस्थेला, राजकीय व्यवस्थेला की त्यांनी या धनगर समाजाकडे लक्ष द्यावं आणि या आमच्या समस्या धनगर समाजाच्या सोडवाव्यात, जेणेकरून मागे राहिलेला धनगर समाज वर येईल आणि त्याची दुवा संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला आणि राजकीय व्यवस्थेला लागेल. भेकुर्ली, सासोली इथल्या धनगर समाजाची अवस्थासुद्धा याहून वेगळी नाही. वीज, पाणी, शाळा, आरोग्याच्या सुविधा, रस्ता त्या कुटुंबियांना अपवादानच लाभतात. दऱ्याखोऱ्यातील कडेकपारीतील थेंब थेंब पाणी गोळा करून स्वतःची आणि कुटुंबांची तहान भागवण्याची वेळही अनेक कुटुंबांवर येते. तडेसून लांबसून पाणी हाडूचं लागता आणि असं 40 वर्ष झाली लोकांका. आडाळी धनगरवाडी इथला धनगर समाजसुद्धा पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. आडाळी मुख्य रस्त्यापासून धनगरवाडी 1.25 किलोमीटरवर आहे. काही जणांनी त्यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी खाजगी जमीन दिली आहे. सरपंच संजना गावकर, नंदू गावकर आदींनी आपल्या जमिनीतून श्रमदानाने रस्ता तयार केलाय. तरी काही तांत्रिक त्रुटीमुळे तो रस्ता शासकीय दप्तरी नोंद होऊ शकला नाही.
त्यामुळे 3 पिढ्या तिथे राहणाऱ्या धनगर समाजासमोर रस्त्याचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या समस्या उभ्या आहेत. आमची घरा 25-30 घरं असत धनगरवाडीवर धाटवाडी आणि मुलं आमची शाळेत जातात ती पडण येतात हे मातीत लोटत आणि परत घरात दिली का कपडे मागतात आईकडे. आई कपडे खुसून देतात, एक ड्रेस असता पोरांचो. सरपंच गावकर यांची भूमिका मात्र सकारात्मक आहे. शासनानं धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मदतीचा हात द्यावा अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. आणि धनगरवाडीची अशी परिस्थिती आहे की या लोकांना 4 पिढ्यांपासून या गोष्टीचा त्रास होतोय रस्त्याचा. आणि रस्ता यांच्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की उन्हाळ्यात मुलांना पूर्ण धूळ खावी लागते, शाळेत जाणाऱ्या मुलांचे, वृद्ध व्यक्तींचे वगैरे फार हाल होतात. आणि पावसाळ्यात ही छोटी मुलं 1ली ते 4थीपर्यंत शाळा आहे, त्या शाळेतली मुलं जेव्हा जातात शाळेत तेव्हा अगदी भिजून येतात, कारण जिथे तिथे पाण्याची एवढी साठवणूक झालेली आहे की त्या मुलांना खूप त्रास होतो त्याचा. पूर्ण भिजून जाताना शाळेत भिजून जातात, तिथे भिजून अवस्थेत राहतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जेव्हा त्या घरी येतात ती मुलं तेव्हा परत आईवडिलांना त्रास. म्हणजे या लोकांना कुठच्याही प्रकारचा मार्ग नाही आहे. हा रस्ता हा त्यांच्यासाठी अतिशय गरजेचा आहे. मतं मागायला जाताना राजकारणी धनगर समाजाला वीज, पाणी, रस्ता देण्याचं आश्वासन देतात आणि निवडून आल्यावर त्यांचं येरे माझ्या मागल्या सुरू होतं. त्यांच्या तशा मानसिकतेमुळे आज रानावनात विखुरलेला धनगर समाज अद्यापही उपेक्षितच आहे. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.